Chalo, good evening everyone. Today is 1st of February and we have successfully completed 1 month of new year as well. Okay, एक महिना संपला पण नवीन वर्षाचा. Correct? So we are proceeding very fastly in this particular new year, right? We have already started off with the chapter called as mathematical logic. There are only few things which are remaining that we will be covering in next 2 days. आज आणि उद्यामध्ये आपण हा चॅप्टर कन्क्लूड करून टाकूया. तर आता सेकंड लास्ट पार्ट जो आहे या पर्टिक्युलर चॅप्टरचा तो आहे ड्युअलिटी. ड्युअलिटी म्हणजे आपण काय करतो नेमकं समजून घ्या. आपण इथे निगेशन नाही फाइंड आउट करत आहे, ड्युएल फाइंड आउट करतोय. सो व्हॉट यू अंडरस्टँड बाय ड्युएल? रूल्स आहेत त्याचे काही. जिथे जिथे तुम्हाला ऑर दिसेल त्या ऑरला अँड रिप्लेस करायचं. लक्षात ठेवा, ड्युएल हे इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन साठी ऍप्लिकेबल नाही. इम्प्लिकेशन साठी काय ऍप्लिकेबल आहे? कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बरोबर? आठवते का मला काय म्हणायचंय? तसं ड्युअलिटी फक्त अँड आणि ऑर साठीच ऍप्लिकेबल आहे. तिथे इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन नाही आणायचं, राईट? तर रूल काय? ऑरला अँडने रिप्लेस करा, अँडला ऑरने रिप्लेस करा. स्मॉल टी म्हणजे आपण त्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणतोय टॉटॉलॉजी, ज्याच्यामध्ये सर्व व्हॅल्यूज तुमच्या ट्रू असतात. त्या स्मॉल टीला तुम्ही सी ने रिप्लेस करा. सी स्टँड्स फॉर व्हॉट? फॉलोसी. फॉलोसी म्हणजे आपलं कॉन्ट्राडिक्शन. आणि जर सी असेल तर सी ला टी ने रिप्लेस करा. एवढा सिंपल रूल आहे ड्युएलचा. एक मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड मध्ये विचारू शकतो. किती मार्क्सचा? एक. याच्यापेक्षा जास्त एक्सपेक्ट करू नका याच्याकडून. बरोबर? तर काही क्वेश्चन्स आहेत, आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. त्यांनी सांगितलं हे 3 क्वेश्चन्स आहेत आणि याचे ड्युएल फाइंड आउट करून दाखवा. फाइंड द ड्युएल ऑफ द रिस्पेक्टिव्ह स्टेटमेंट्स. बरोबर? मी काय सांगितलं? निगेशन असेल त्या निगेशनला हात लावायचा नाही. चला, तर मग आपण काय करूया? याचा ड्युएल फाइंड आउट करूया. सो याचा आन्सर काय येईल बघा. याचा ड्युएल काय झाला? निगेशन बी अँड ऑरचं काय होणार रे? अँड क्यू विल रिमेन ॲज इट इज. आणि या अँडचं काय होणार? ऑर आर. हे झालं मग त्याचा आन्सर. क्लिअर आहे? दॅट्स इट. ओके. आता याचा ड्युएल मला फाइंड आउट करायचं, राईट? काय आहे याचे ड्युएल सांगू शकाल मला? बोला. पी ऑर क्यू इक्विव्हॅलेंट टू सी. दॅट्स इट. कळालं नक्की? शुअर? त्यानंतर तिसरं स्टेटमेंट ड्युएल. मला हे फाइंड आउट करायचं. काय आहे? पी अँड क्यू इक्विव्हॅलेंट टू ई. दॅट्स इट. एवढंच आहे पूर्ण ड्युएल मध्ये. कळालं नक्की? शुअर? आता अशा टाइपचे काही एक्झाम्पल्स आहेत का आपण बघूयात आणि हे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात. ओके. पण हे सर्वांना लक्षात आले नक्की? मग काय करा, टेक्स्टबुक मध्ये जे सॉल्व्ह एक्झाम्पल आहे तेच तुम्ही होमवर्कला करून टाका. याच्यापेक्षा जास्त ड्युएल म्हणजे काही नाही. याच्यावरती टाइम इन्व्हेस्ट करणं पण म्हणजे मला जास्त काही म्हणजे वर्थ वाटत नाही. सो हॅव यू अंडरस्टूड इट प्रॉपरली? शुअर? डन.